आणि आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला असून 7 एप्रिलपर्यंत काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कापसाच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे, पण बाजारपेठेतील आवक अजूनही दबावातच आहे। कापसाला सरासरी 7.5 ते 8 हजार रुपयांचा दर मिळतोय। राज्यातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक घटली आणि सोयाबीनला सरासरी 5 हजारांचा दर मिळत असून लासलगाव बाजारपेठेत सर्वाधिक 5,440 रुपये भाव मिळालाय। बाजारपेठेत तुरीची आवक कमी असल्यानं दर तेजीत आहेत आणि तुरीला सरासरी 8 ते 8.5 हजारांचा भाव मिळतोय। सिंदी, सेलू, अमरावती, दुधणी, अकोला, नागपूर आणि रिसोड बाजारात सर्वाधिक भाव मिळालाय। शासनाकडून हमीभावानं हरभरा खरेदी केली जात असून खुल्या बाजारात सुद्धा हरभऱ्याच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे। अकोल्यात हरभऱ्याला सरासरी 4 ते 5 हजार रुपयांचा दर मिळालाय, तर राज्यातील इतर बाजारपेठांवरील हरभरा आवकीवरती फारसा परिणाम झालेला नाही। धाराशिवमध्ये नाफेडकडून 14 कोटींची हरभरा खरेदी करण्यात आली आणि त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। भारतातील काही राज्यांमध्ये लिंबाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं। देशातील 70% लिंबाचं उत्पादन हे 6 राज्यांमध्ये होतं। राष्ट्रीय फलोत्पादन मंडळानं दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशात लिंबाचं सर्वाधिक उत्पादन होतं। त्या पाठोपाठ गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाला कवडीमोल भाव मिळतोय। कलिंगडाला केवळ 80 पैसे भाव मिळत असून 3 टन कलिंगडाला फक्त 3,400 रुपये दर मिळालाय। दरम्यान क्रेट पद्धत बंद करून किलोवरती कलिंगड घेण्याची मागणी शेतकरी करतायत। मिल्कोमीटरचं नियमित प्रमाणीकरण करणं दूध कंपन्यांना बंधनकारक करण्यात आलंय। दूध उत्पादकांची लूटमार थांबवण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय। राज्यातील शेतशिवारांमधल्या मधमाशांच्या संख्येत घट झाल्याचं समोर आलंय। दरम्यान परागीकरण होत नसल्यानं कांदा आणि सूर्यफुलाचं बीजोत्पादन घटण्याची शक्यता आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती, मात्र आता बाजारपेठेत कापसाला भाव नसल्यानं अजूनही कापूस घरातच पडू नये, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं बँकेसह सर्व व्यवहार ठप्प झालेत। परिणामी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलाय। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला सूर्यफुलांची आरास करण्यात आली। दगडूशेठ मंदिराला 21,000 फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। एका सीड्स कंपनीनं ही सूर्यफुलांची सजावट केली आहे। चैत्र महिन्यात वसंत ऋतूच्या स्वागतासाठी प्रथमच सूर्यफुलांची सजावट केली गेली आहे। वाशिममध्ये एक नवा प्रयोग करण्यात येणार आहे। शेतीचे नकाशे आता शेतकऱ्यांना मोबाईलवरती पाहता येणार आहेत। लवकरच हा बदल केला जाणार असून भूमी अभिलेख विभागाकडून वाशिममध्ये हा पहिला प्रयोग केला जाणार आहे। वीज दरवाढीनंतर नागपूरकरांना आता पाणीपट्टी वाढीचा फटका बसणार आहे, कारण महानगरपालिकेनं पाणीपट्टीत 5% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। केवळ 40% उत्पन्न मिळत असल्यानं तूट भरून काढण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय। नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमध्ये 3 ते 4 गावात सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवतेय। गावातील बोर आणि विहिरी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटल्यात। पांडुरणाजवळचा तलाव देखील कोरडा ठाक पडलाय, त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। जळगावच्या पिंपराळ येथील पाईपलाईन जोडणीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन जळगाव महापालिकेनं केलंय। जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचं तापमान वाढतंय, त्यामुळे समुद्र जीव धोक्यात आलेत। प्राणवायू अभावी मासे तडफडून मरतायत। जीव वाचवण्यासाठी काही भागातून मासे स्थलांतरित होत आहेत, त्यामुळे दुर्मिळ मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावरती असून समुद्रातील सुमारे 79 माशांच्या जाती धोक्यात आल्यात। राज्यातील बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार डीएडचा अभ्यासक्रम बंद होणार आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याबाबत चाचपणी सुरू आहे। 12वी नंतर 4 वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येईल। मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वात स्वस्त असल्याची माहिती समोर आली आहे। जागतिक तिकीट डिस्काउंट फर्म पिकोडीकडून जगातील महत्त्वाच्या शहरांचा अभ्यास करण्यात आला। यात ही माहिती समोर आली, तर लंडन, झुरिच आणि ओल्सो या शहरांचा पहिल्या 3 मध्ये नंबर लागतोय। मुंबईत कोरोनाच्या 75 नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 1079 वरती पोहोचलाय। तर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मास्क सक्ती करण्यात आली आहे।
सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असणार आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या संदर्भात आदेश काढलेत. आरटीई प्रवेशासंदर्भातील सोडत उद्या निघणारे. यंदा राज्यातील 1 लाख जागांसाठी 3.5 लाखांहून अधिक अर्ज आलेत. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि ठाण्यात पालकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केलेत. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलंय. हिंदू फ्रंट फॉर जस्टिसनं हिंसाचाराप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून देशभरातील दंगलींच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी 583 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आणि 5 एप्रिलपर्यंत या अर्जांची छाननी होणार आहे. बुलडाण्यामध्ये 10 बाजार समित्या या समित्यांच्या निवडणुका लागल्या असून 180 जागांसाठी तब्बल 1752 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलं तापलं असून 28 तारखेला मतदान होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 15 बाजार समित्यातील 270 जागांसाठी तब्बल 1756 अर्ज दाखल झालेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गटासोबतच भाजपनं स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान अर्ज छाननीनंतर युती आणि आघाडी संदर्भात निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. वाशिम जिल्ह्यातील 6 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान होणार आहे. एकूण 108 जागांसाठी तब्बल 784 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत आणि या उमेदवारी अर्जांची 5 एप्रिलला छाननी होणार असून त्यानंतर या निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहतात हे दिसून येईल. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 117 अर्ज दाखल झालेत. माजी आमदार प्रशांत परिचारिकांच्या विद्यमान सदस्यांना यावेळी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे यावेळी सर्व उमेदवार नवीनच असणार आहेत. ठाण्यामध्ये शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली. फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं गेलंय. दहशत माजवण्याच्या उद्देशानं गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. भरत पवाराकडून देशी गावठी पिस्तुलासह 5 काडतुसा असा 35,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गोंदियाच्या पांगडी केझारा या परिसरामध्ये वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून एकाच दिवशी 41,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात 2 तरुणांवरती चाकू हल्ला केल्याची घटना भंडाऱ्याच्या जवाहर नगर परिसरात घडली. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, 1 जण गंभीर जखमी झालाय. हत्येनंतर दोन्ही मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अमरावतीच्या वाठोडा चांदस इथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शंकरपटाला आमदार देवेंद्र भोयार यांनी उपस्थिती लावली. भोयार यांनी स्वतः शंकरपटाच्या मैदानात उतरून बैलगाडी हाकण्याचा आनंद लुटला. जुन्नरमधील आंबेगावजवळ वेताळेश्वर महाराज आणि स्वयंभू महादेव यात्रा उत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मयूर डुकरे यांच्या गाड्यानं घाटाचा राजा हा किताब पटकावला आणि या शर्यतीत 200 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. बुलडाण्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये भारद्वाज पक्षी घरटी बांधताना दिसला. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करायला लागू नये याकरता ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याचे पॉट लावण्यात आलेत. वन्यजीव सोयरेंच्या सदस्यांनी आपल्या कॅमेऱ्यात भारद्वाज पक्षाचा हा क्षण कैद केला. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू आहे. 3 दिवस ही बैठक होणार असून रेपो रेट संदर्भात यात निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा ग्राहकांना ईएमआय वाढीचा भार सोसावा लागू शकतो. पेट्रोल डिझेलच्या किमतींचा भडका उडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र सौदीसह ओपेक देशांकडून दैनंदिन तेल उत्पादनात घट झाली आहे. परिणामी कच्चं तेल महागलंय. त्यामुळे आता पुन्हा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. 650 जीवनावश्यक औषधं आता स्वस्त होणार आहेत. या औषधांच्या किमतीत 6.5% घट झाली असून नवे दर लागू करण्यात आलेत. महागाईत गोरगरीब रुग्णांना केंद्र सरकारनं दिलासा दिलाय. 2022-23 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाली. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 16.61 लाख कोटी रुपये इतकं झालंय. अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 2.41 लाख कोटी रुपये जास्त संकलन झालंय. मंगळवारी पहाटे दिल्ली एनसीआर मध्ये जोरदार पाऊस झाला. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान दिल्लीच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होतोय.
मध्य आणि उत्तर भारतात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेलं पीक सरकार खरेदी करणार आहे. तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय महामंत्र्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मोदी सरकारचं 9 वर्षातलं काम घरोघरी पोहोचवण्याच्या मोहिमेवरती चर्चा होईल. ईडीनं गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत वर्षभरात 505% अधिक गुन्हे नोंदवले, तर 8 वर्षात 95,000 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. हिंसाचारानंतर अद्यापही बिहारच्या नालंदा आणि सासाराम भागात तणाव कायम आहे. बिहार पोलिसांनी आतापर्यंत 177 जणांना अटक केली असून तपास सुरू आहे. पश्चिम बंगालमधील हुगळीमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना घडली. रेल्वे स्थानकाबाहेर तुफान दगडफेक सुरू झाल्यानं मेन लाईनवरील रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा अलर्टवरती आहे. देशात गेल्या 24 तासात 3,641 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 20,000वर पोहोचली आहे. ट्विटरचा लोगो आता बदलण्याचा निर्णय इलॉन मस्क यांनी घेतलाय. त्यामुळे आता लवकरच ट्विटरच्या लोगोमध्ये ब्लूबर्ड ऐवजी श्वान दिसणार आहे. भारतातील काही प्रदेश ताब्यात घेण्याच्या हेतूनं चीनच्या कुरघोड्या सुरूच आहेत आणि चीननं आता अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं नकाशामध्ये बदलून त्यावरती दावा केलाय. मात्र भारतानं चीनचा हा दावा फेटाळून लावलाय. पॉर्न स्टारला पैसे दिल्याच्या आरोपाप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज कोर्टामध्ये हजर होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहरातील सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. तर फिनलंड आज नाटोचं सदस्यत्व घेणार आहे. 3 दिवसांपूर्वीच फिनलंडच्या सदस्यत्वाला मंजुरी मिळाली असून स्वीडन देखील लवकरच सामील होईल असा विश्वास रशियानं व्यक्त केला. सध्या सगळीकडे आयपीएलचा फीवर दिसतोय. यातच आता आयपीएलच्या प्री मॅच सेशनमध्ये सर्किट सिनेमाची टीम प्रमोशनसाठी पोहोचली आणि या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचं आयपीएलमध्ये प्रमोशन झालं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ईशानला निकोल किडमॅन आणि लिव्ह श्रेबर यांच्यासोबत द परफेक्ट कपल या प्रोजेक्टमध्ये कास्ट करण्यात आलं. ईशाननं त्याच्या या नव्या हॉलिवूड प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली. इथे ईडीनं 1,180 गुन्ह्यांची नोंद केली आणि विशेष म्हणजे केवळ गुन्हेच नव्हे तर ईडीकडून होणाऱ्या छापेमारीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईमध्ये 559 ठिकाणी दुमजली स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. या कामाला मे महिन्यात सुरुवात होणार असून वर्षभरात ही कामं पूर्ण केली जातील. पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या उपनगरीय लोकल सेवेचं लाईव्ह लोकेशन प्रवाशांना यात्री ॲपवरती पाहता येणार आहे. उद्यापासून ही सुविधा सुरू होणार असून त्याचा मोठा फायदा प्रवाशांना होईल. राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय. नव्या व्हेरियंटनं सरकार आणि आरोग्य यंत्रणांची चिंता वाढवली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील 6 जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेत. सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते आणि त्या पार्श्वभूमीवर कोरोनावरील बूस्टर डोस बाबतचं धोरण आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेवर 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे. अनेक उपायांबरोबरच बूस्टर डोसचं लसीकरण वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र मुंबईतील सरकारी लसीकरण केंद्रांवरती कोविशिल्ड आणि कोब्रेवॅक्स या लसींचा साठा नसल्यामुळे नागरिकांना बूस्टर डोससाठी खासगी रुग्णालयांमध्ये जावं लागतंय. राज्यामध्ये गेल्या 24 तासात H3N2च्या 10 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 375 इतकी झाली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जात आहे. लहान मुलांमधील क्षयरोगाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता त्यांना योग्य वेळेत दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शिवडी क्षयरोग रुग्णालयात आता लहान मुलांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे. पुढील महिन्याभरात हा कक्ष सुरू होण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरमधील पंचाणे मेळसांगवे इथे डेंग्यू आजाराचे 6 रुग्ण आढळलेत. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि यावेळी तत्काळ रक्ताचे नमुने घेऊन उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. धाराशिव जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होते. महिनाभरात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. नवी मुंबईमध्ये पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवरती पालिकेनं कारवाई केली. गेल्या महिनाभरात पाण्याचा अतिरिक्त वापर करणाऱ्या 971 जणांवरती कारवाई करण्यात आली.
मुंबईतल्या वरळी प्रभादेवी परिसरात 4 दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. अशातच पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले असून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय. 7 एप्रिलपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये उष्णतेची लाट पसरली. अशात उष्ण लाटांमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकार सज्ज झालंय. शासकीय रुग्णालयात 1675 शीत बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी विना मास्क प्रवेश करता येणार नाही. कोरोनाचा वाढता धोका पाहता जिल्ह्यामध्ये मास्क सक्तीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शनी शिंगणापूरमधील शनी महाराजांचं सर्वांना चौथऱ्यावरून दर्शन मिळणार आहे. पेड दर्शन बंद करून मोफत दर्शन सुरू करण्याचा निर्णय देवस्थाननं घेतलाय. राज्य सरकारनं 350 रुपयांचं अनुदान केवळ 31 मार्च अखेरपर्यंत विक्री होणाऱ्या कांद्यालाच मिळेल असं जाहीर केलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेला कांदा व्यापाऱ्यांनी अक्षरशः 25 पैसे प्रति किलो दरानं खरेदी केल्याचं उघड झालंय. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा व्यापाऱ्यांनाच लाभ झालाय. पुण्यामध्ये 2022 मधील अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं आणि यामधील 85,445 शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जवळपास 80% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं काम पूर्ण झालंय. आंतरपावळात शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेत. लोणावळा, देहू रोड आणि पिंपरी चिंचवडच्या मार्केटमध्ये टोमॅटोला मोठी मागणी आहे. एकीकडे कांद्याचे भाव कोसळले असले तरी उन्हाळी टोमॅटोंना भाजी मार्केटमध्ये समाधानकारक दर मिळाल्यानं शेतकरी आनंदी दिसतोय. मावळमध्ये यंदा कलिंगडाचं उत्पादन चांगलं झालंय. यंदा पिंपरी चिंचवड किंवा पुणे मार्केटमध्ये विक्री न करता शेतकरी स्वतः ग्राहकांना कलिंगड विक्री करतायत. तर कमी किमतीत कलिंगड मिळत असल्यामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हाडा कोकण मंडळाच्या 4,654 घरांसाठीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीला 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज कमी आल्यानं मुदतवाढ देण्यात आली असून आता 19 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार असल्यावरती शिक्कामोर्तब झालाय. त्यानुसार MMRDA आणि इतर प्राधिकरणानं त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत.